हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत पपया फ्लेवर आईस्क्रीम रेसिपी। ही रेसिपी खायला जेवढी टेस्टी लागते तेवढीच बनवायला सुद्धा सोपी आहे आणि कमीत कमी इंग्रेडिएंट्समध्ये बनवून तयार होते। तर सगळ्यात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, मोठा साईजचा बाउल घ्यायचा आहे, म्हणजे ही क्रीम आपण व्हिप करताना आजूबाजूला उडणार नाही। तरी ती मी थोड्याशा कमी क्वांटिटीमध्ये आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे। तर एक मोठं बाउल घेतले, त्यामध्ये अर्धा कप इतकी व्हिपिंग क्रीम ॲड करायची आहे, जी आपण केकसाठी वापरतो की नाही तीच ही क्रीम आहे। तर अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, त्याला बीट करून घ्यायचं आहे। जोपर्यंत डबल ट्रिपल होत नाही तोपर्यंत त्याला बीट करून घ्यायचं आहे। एकदम जास्त नाही केलं तरी चालेल, खूप जास्त असं जसं आपण केकसाठी वापरतो तशी करायची गरज नाही, थोडीशी लिक्विड राहिली तरी चालेल। तर बघा इथे मी व्यवस्थित त्याला बीट करून घेतलेला आहे आणि या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला त्याला बीट करून घ्यायचं आहे। क्रीम व्यवस्थित बीट करून झालेली आहे। आता त्यानंतर त्यामध्ये पपयाचा पल्प ॲड करायचा आहे। तर एकदम फ्रेश पपई घेतलेली आहे, त्याच्यातलं पल्प काढून मिक्सरला लावून छान असं त्याची प्युरी तयार करून घेतली आहे। तर ती सुद्धा आपल्याला या क्रीममध्ये ॲड करून घ्यायची आहे। तर इथे बघा मी ॲड करून घेतलेला आहे। आता बाकीचे सगळे आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते ॲड करून घेऊया। तर 1 टीस्पून इतकं व्हॅनिला एसेन्स ॲड करायचं आहे। व्हॅनिला एसेन्सनं खूप छान फ्लेवर येतो म्हणून मी ॲड केलेला आहे। त्यासोबतच आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप इतकं ऑरेंज फूड कलर ॲड करायचा आहे। ऑरेंज फूड कलर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर ॲड करा, तुम्हाला जर कलर खायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। पण आईस्क्रीम दिसायला छान दिसते, मार्केटसारखी दिसते म्हणून मी ते ॲड करून घेतलं आहे। 1/4 कप इतकं कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे। तर हा सुद्धा मी होममेड घेतलेला आहे, घरी बनवून घेतलेलं कंडेन्स मिल्क घेतलेला आहे। तर याच्या आधी जो मी आईस्क्रीमचा व्हिडिओ शेअर केला आहे त्याच्यामध्ये त्याची पूर्ण रेसिपी आहे, तिथून तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। तर इथे मी पूर्ण कंडेन्स मिल्क ॲड करून घेतलेलं आहे बघा, म्हणजे त्याची टेस्ट छान येईल। तर व्यवस्थित चम्मचने काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला पूर्ण 1/4 कप इतकं कंडेन्स मिल्क वापरायचं आहे। तर आता ना पूर्ण इन्ग्रेडियंट्स ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला बीटर मशीनने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, किंवा स्पॅच्युलाने सुद्धा मिक्स करून घेतलं तरी चालेल, पण बीटर मशीनने व्यवस्थित मिक्स होतो म्हणून मी मशीननेच मिक्स करून घेतलेलं आहे। छान 2 मिनिटापर्यंत मिक्स करायचं आपल्याला, म्हणजे याच्यातले पूर्णपणे व्यवस्थित इन्ग्रेडियंट्स क्रीममध्ये एकजीव होतील आणि फ्लेवर छान येईल आईस्क्रीमचा। तर आपली आईस्क्रीम इथे बीट करून तयार झालेली आहे। आता आपण याला व्यवस्थित परत एकदा स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊया। तरी ते आपली आईस्क्रीम सेट होण्यासाठी तयार आहे। व्यवस्थित आईस्क्रीमला सेट करण्यासाठी इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त रनी कन्सिस्टन्सीसुद्धा नाही आहे, अशा प्रकारचा आपल्याला बॅटर इथे आईस्क्रीमचा तयार करायचा आहे। तर इथे आपल्याला एक कंटेनर घ्यायचा आहे, तुमच्याकडे जो कंटेनर अवेलेबल आहे तुम्ही तो घ्या। माझ्याकडे हा रेग्युलरमध्ये मी वापरते तोच कंटेनर मी इथे घेतलेला आहे। मी इथे थोडंसं छोट्या साईजचं घेतलेलं आहे, कारण मी कमी आईस्क्रीम बनवत आहे, कमी क्वांटिटीमध्ये। जर तुमच्या आईस्क्रीमची क्वांटिटी जास्त असेल ना, तुम्ही थोडंसं मोठ्या साईजचा कंटेनर घ्या आणि कंटेनर इथे तुम्ही कोणताही वापरू शकता, प्लास्टिकचा, काचेचा, कोणताही। तर पूर्ण क्रीम यामध्ये मी ॲड करून घेतलेली आहे। झाकण लावून आपल्याला ओव्हरनाईट किंवा 10 तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे। ही आईस्क्रीम मी रात्रीला शूट केलेला आहे म्हणून मी मॉर्निंगला तुमच्यासोबत शेअर करते आणि बघू शकता किती छान अशी आपली आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे। अजिबात यामध्ये आईस क्रिस्टल वगैरे जमत नाही। तुम्ही इथे हेवी क्रीम जर वापरली ना तर आईस्क्रीम खूप छान बनून तयार होते। तुम्ही व्हिपिंग क्रीमच्या ऐवजी इथे फ्रेश क्रीमचा सुद्धा वापर करू शकता, फ्रेश क्रीमने सुद्धा तेवढीच छान आईस्क्रीम बनून तयार होते। फक्त ज्यावेळेला आपण फ्रेश क्रीम बीट करतो त्यावेळेला त्याच्या बुडाला आईस्क्यूब ठेवा, म्हणजे आईस्क्रीम व्यवस्थित तुम्ही बीट करू शकता। तर बघा आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे, मी तुम्हाला चेक करून सुद्धा दाखवते, सर्व करून दाखवते। बघा यामध्ये एकही आईस क्रिस्टल वगैरे जमले नाही आहेत आणि किती क्रीमी आणि किती छान असे लेयर्स निघत आहे, त्याच्यावरूनच समजते की आपली आईस्क्रीम खूप छान सेट झालेली आहे, चवीला सुद्धा तेवढीच अप्रतिम होते। तर आधी आपल्याला व्यवस्थित सर्व करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला काढायला थोडंसं हार्ड वाटत असेल ना, कधी कधी खूप जास्त हार्ड पण होऊन जाते, जर असं वाटत असेल ना थोडंसं गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये स्कूप असं बुडवायचं आणि त्यानंतर स्कूप करून घ्यायचं। पण इथे असं होणार नाही, कारण आपण हेवी क्रीम वापरलेला आहे। हेवी क्रीम जर वापरली तर इझिली आईस्क्रीम रिमूव्ह होते आणि खूप क्रीमी असे जशी आपण मार्केटमधून आणतो की नाही तशीच बनवून तयार होते। मार्केटपेक्षाही चवीला छान तयार होते, कारण आज आपण घरी बनवलेली आईस्क्रीम आहे म्हणून। मार्केटमध्ये काय वापरलं जाते ते आपल्याला माहीत नसते, पण घरी बनवलेली असल्यामुळे आपल्याला माहीत असते की खूप फ्रेश आणि खूप छान पद्धतीने आपण ही आईस्क्रीम बनवलेली आहे। तर बघा इथे मी सर्व केलेली आहे आणि एकदम सुंदर अशी आईस्क्रीम बनवून इथे तयार झालेली आहे। एकदम सोप्या पद्धतीनं होममेड खूपच सुंदर अशी पपया फ्लेवर आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत।